असं कलर तुम्ही बघाल तर थोडासा येल्लो असा आहे. तुला बरोबर किचनच्या रेसिपीज आठवतात मला रात्री 12 वाजता ना, की वुमन्सची ब्युटी तिच्या हेअरमध्ये असते. सो ते ॲक्च्युली आहे. कधी कधी नमस्कार मंडळी, हाय हॅलो वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही मजेत असाल, आनंदी असाल आणि निरोगी असाल, कॉज ते खूप महत्त्वाचं आहे. सो लुकपर्यंत तुम्हाला कळत असेल की मी कोणत्या व्हिडिओ नंतर हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे. ते म्हणजे हे की मी 3 हेअरस्टाईल्स फॉर ऑइली हेअर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि त्याच्यानंतरच मी म्हटलं की चला याच्यासोबत आपलं हेअर केअर रुटीनसुद्धा आपण शेअर करूया. त्यामुळे मी सेम व्हिडिओ नंतर चालू केलेला आहे, तो व्हिडिओ एंड केल्यानंतर. सो माझं हेअर ऑइली ऑलरेडी ऑइली आहे, लाईक सुपर ऑइली आहे. तुम्ही जर बघाल तर स्कॅल्प पूर्ण ऑइली आहे आणि खालती सुद्धा हे ऑइली आहे, त्यामुळे असे झाले. नाहीतर माझे केस आहेत वेवी आणि थोडेसे कर्ली आहेत. आणि इफ जर मी हेअर सिरम नाही लावते तर माझे केस मॅनेजेबल नसतात. ठीक आहे. सो आता रिसेंटली पहिलं काय होतं की पहिलं माझं हेअर ना खूप फ्रिझी असायचे, खूप ड्राय असायचे आणि स्प्लिट एंड्स असायचे. त्यानंतर हेअर ग्रोथसुद्धा नाही व्हायचे. लाईक आता मी लास्ट आय गेस कधी मी आता काय चालू आहे, डिसेंबर चालू आहे. ओके. सो मी लास्ट आहे ना मे किंवा जूनच्या आधी, म्हणजे माझा बर्थडे होता त्याच्या आधी एप्रिल का मेमध्ये मी माझं हेअर कट केलं होतं आणि ते मी एवढी लेंथ कमी केली होती. ठीक आहे. म्हणजे मी लेअर कट केलं होतं बट लेंथ एवढी आली होती आणि त्याच्यानंतर हे एवढे केस माझे वाढलेत. ठीक आहे. सो विदिन लाईक 4 to 5 मंथ, नाही 5 मंथ, आय गेस 5 to 6 मंथ. ठीक आहे. जूनपासून. त्याच्या आधी मी हेअर कट केलं, मला आठवत नाही बेसिकली, बट मी प्रॉपर हेअर कट केलं होतं. मी ट्रिम वगैरे नव्हतं केलेलं, मी हेअर कट केलं होतं. आणि मी रिसेंटली ट्रिम केलं आहे, जे होतं दिवाळीच्या टाईममध्ये, लाईक सप्टेंबर एंड इन ऑक्टोबर या टाईममध्ये. कारण की जस्ट मी केलं की चला हेअर थोडेसे ट्रिम करूयात. कारण हेअर कट कसं काही करायचं नव्हतं, बट हेअर ट्रिम फक्त केले होते आणि थोडे लेयर्स ॲड केले होते हेअरमध्ये. सो नॉर्मली माझं लेअर कटच असतं. जसं माझा फेस आहे आणि माझं केस थोडेसे थिन आहेत, थोडे म्हणजे खूप जास्त थिन आहेत, बट लकीली हेअरफॉल नाही आहे. सो आता रिसेंटली मी ना हेअर ऑइलिंग बंद केलं होतं. म्हणजे मी आय डोंट नो, म्हणजे मला टाईम मिळत नव्हता हेअर ऑइलिंग करण्यासाठी. म्हणजे ऑइली हेअर झाली की मी डिरेक्टली जशी वॉश करायची आणि दॅट्स इट. सो हेअर केअरमध्ये मी हेअर ऑइलिंग ही स्टेपच काढून टाकली होती. त्यामुळे मला हेअरफॉल पुन्हा चालू झाला होता. बिकॉज मला असं वाटतं की माझ्या हेअर्सना, माझ्या हेअर रूट्सना हेअर ऑइलिंग हे मॅन्डेटरी आहे. सो मग मी हेअर ऑइलिंग बंद केलं होतं. सो आता मी रिसेंट डेजमध्ये अगेन चालू केलं आहे. त्यामुळे मला थोडंसं हेअरफॉल चालू झालं. म्हणजे मी असं जर केलं तर पहिले तर एकही केस नाही तुटायचा, बट आता जर केलं तर एखादा केस तुटतो. लाईक आता तुटला नाही आहे, पण जेव्हा आपण हेअर कॉम करते तेव्हा हेअरफॉल होतो थोडासा, आणि हेअर वॉश करते तेव्हा पण होतो. तर पहिलं तो एकदम बंद झाला होता, लाईक म्हणजे थोडेसे नॉर्मल केस तुटायचे, गळायचे म्हणजे. बट आता रिसेंटली थोडा त्याचा रेशो वाढला होता, म्हणून मग मी अगेन हेअर ऑइलिंग माझं चालू केलेलं आहे. सो बघूयात की मी हेअर ऑइल कोणतं यूज करते आणि मी काय यूज करते, अख्ख्या हेअर केअर रुटीनमध्ये मी सांगणार आहे. सो आता मी रात्री आय गेस 11:30 वाजलेला आहे. ठीक आहे. मी ऑलरेडी एक शूट कंप्लीट केलं, जे मी तुम्हाला सांगितले की 3 हेअरस्टाईल्स फॉर ऑइली हेअर, त्या व्हिडिओचं शूट कंप्लीट केलं. आणि देन मग मी म्हटलं की चला उद्या आपण हेअर वॉश करणारच आहोत, आपलं हेअर केअर रुटीन सुद्धा शेअर करायचं आहे आपल्याला. सो कल करे सो आज कर. सो आज नाही तर मी आत्ताच करते. तर मग मी म्हटलं की चला हेअर ऑइलिंग तर मी करणारच आहे, सो मग फटाफट सेम आपण हे करूयात. आणि मी आज रात्री हेअरफॉल नाही, आज मी रात्री हेअर ऑइल लावणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी हेअरफॉल उद्या करते. आता याच्यामध्येही खूप कॉन्ट्रोवर्सीज आहेत. ठीक आहे. पहिलं तर खूप सारे जे हेअर एक्सपर्ट्स आहेत ते लोक बोलतात की हेअर ऑइलिंग नाही करायचं. ठीक आहे. बट माझ्यासाठी हेअर ऑइलिंग वर्क करतं. ठीक आहे. जेव्हा मी हेअर ऑइल नाही करते तेव्हा माझे हेअर खूप जास्त ड्राय आणि डॅमेज व्हायला लागतात. सो मी लाईक हे माझे नॅचरल हेअर आहेत. मी कधी हेअर कलर केलं नाही आहे किंवा जे हायलाईट्स वगैरे असं काही केलं नाही, किंवा मी मेहंदी किंवा काहीही लावत नाही केसांना माझ्या. हे सगळे नॅचरल ऑइल, नॅचरल हेअर आहे. मी एवढं का हे करते. ठीक आहे. नॅचरल हेअर आहेत माझे, अजिबात कोणतेही काय नाही. त्यामुळे माझं हेअर केअर रुटीनसुद्धा खूप सिम्पल आणि एकदम सुटसुटीत असं असणार आहे. खूप सारे प्रॉडक्ट्स ॲड नाही आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे आता हेअर ऑइलिंग खूप सारे एक्सपर्ट सांगतात की हेअर ऑइलिंग नाही करायचं, आणि जर हेअर ऑइल आपण लावतो तर नॉर्मल फक्त 1 तास ठेवायचं किंवा 2 तास ठेवायचं, पूर्ण नाईट वगैरे आपण नाही ठेवायचं. पण मला असं वाटतं की जसं आपण जेव्हा आपण स्कूलमध्ये होतो, ठीक आहे, तर तेव्हा आपल्याला हेअर ऑइल लावणं कंपल्सरी होतं आपल्या स्कूलमध्ये. आपण तसे 2 वेणी घालून जात होतो, तर तेव्हासुद्धा आपले हेअर इव्हन खूप जास्त स्ट्रॉंग होते. सो मला असं वाटतं की हे प्रत्येकाचं आपापलं एक थिंकिंग आहे की हेअर ऑइल करायचं की नाही करायचं. बट हेअर ऑइल मला असं वाटतं की हेअर ऑइल हेल्प करतो हेअरफॉल रिड्यूस करण्यामध्ये. त्यानंतर केसांची स्ट्रेंथ वाढवतो आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या फॅक्टर्स आहेत. ड्रायनेस कमी करतो, फ्रिझीनेस कमी करतो, नरिशमेंट देतो, आपल्या हेअर रूट्सना नरिशमेंट देतो. सो हेअर ऑइलिंग इज गुड. बट जर तुम्हाला नसेल करायचं तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल, बट मी सांगेन की प्लीज करा. आता मला असं की मी ओव्हरनाईट हेअर ऑइल मी खूप इयर्सपासून ठेवते. असं नाही की काल परवा मी नवीन हेअर केअर रुटीन चालू केलं, तसं नाही आहे. तर मी हेअर केअर रुटीन म्हणजे रुटीन असं नाही, पण जेव्हा रुटीन हा वर्ड सुद्धा नव्हता तेव्हापासून हेअर ऑइल ओव्हरनाईट ठेवते. त्यामुळे मला तरी अजूनपर्यंत काही इश्यू नाही झाला. हा फक्त फेसचा ठेवतो, कॉज ऑइली ॲक्ने प्रोन स्किन नाही माझी. त्यामुळे मी ती काळजी घेते की मी फेसला माझा ऑइल नाही लागेल, तर नाही मला पिंपल्स आणि सगळ्या गोष्टी होतात. सो आता मी हेअर ऑइल लावणार आहे आणि जे मी ओव्हरनाईट ठेवणार आहे. आता बघत आपण हेअर ऑइल कोणतं आणि काय लावतो.
ओके, सो मी माझे कपडे चेंज केलेले आहे कॉज त्या कुर्तीवरती मला तेलाच मार्क नको होते म्हणून. ठीक आहे, सो आता माझा हेअर ऑलरेडी ऑइली आहे, त्यामुळे मी हेअर ऑइल खूप कमी लावणार आहे, जास्तच नाही, पण मी हेअर ऑइल कोणतं लावते. सो हे आहे ऑइल. आता हे कसलं ऑइल आहे ते म्हणजे नॉर्मल आपलं कोकोनट ऑइल आहे. कोकोनट ऑइलमध्ये मी कढीपत्ता, मेथी दाणे आणि जास्वंदीची फुलं या 3 गोष्टी टाकते आणि ते बॉईल करते आणि ते बॉईल केल्यानंतर मी असं स्टोअर करते. तर ह्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे कढीपत्ता, जास्वंदीचं फूल आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, हे मी स्ट्रेन नाही करत, हे मी असंच ठेवते आणि हे मी ऑइल जे बनवते ते मला आता हे आहे फक्त 200 ml ऑइल. ठीक आहे, बट 200 ml ऑइल बॉईल वगैरे करून झाल्यानंतर आय डोंट नो ते थोडंसं सेम क्वांटिटी राहते, असं काही ओव्हर हे नाही होत. बट हे मला आय गेस मी खूप म्हणजे मला वाटतं मी असं फ्रिक्वेंटली नाही बनवत हे हेअर ऑइल. हे मी खूप रेअरली बनवते आणि ते खूप टाईमपर्यंत चालतं. सो आता किती हे आता मी कधी बनवले आणि किती टाईम यूज करते मला नाही माहिती, बट ही बॉटल एवढी एवढी भरलेली होती आणि ही हाफ पण नाही झाली अजून. तर ह्याला खूप टाईम झाला आहे आणि जसं मी मध्ये म्हणाले की जसं मी हेअर ऑइलिंग करणं बंद केलं होतं, त्यामुळे कदाचित हेअर ऑइल नाही संपलं, पण ठीक आहे. सो हे मी असं काचेच्या ग्लासमध्ये स्टोअर करते, ग्लास बॉटलमध्ये मी स्टोअर करते आणि ते अप्लाय कसं करणार आहे मी, जस्ट माझे बोट टिप केलं. ठीक आहे, आता ह्याचं कलर तुम्ही बघाल तर थोडासा येल्लो असं आहे. ठीक आहे, कॉज त्याच्यामध्ये आपण सगळे जे आपले इन्ग्रेडियंट्स घातले ते त्याचं काम करते. ठीक आहे, सो आता हे मी गरम वगैरे करत नाही, तुम्ही हवं तर गरम करू शकता. गरम म्हणजे कसं करायचं की नॉर्मल गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये वाटीमध्ये तेल घेऊन ते तेल वाटी ठेवायचे त्याच्यामध्ये, म्हणजे ते हीट होतं. ठीक आहे, एकदम हीट नाही करायचं. किंवा मग ते इलेक्ट्रिक मशीन्स येतात ऑइल हिटिंगचे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. सॉरी आय एम बर्पिंग. ओके, सो ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता हिटिंग मशीन्स. पण असंही लावलं तरी सुद्धा चालतं, कारण की मी त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट नाही रिमूव्ह करत, त्याच्यामध्येच ठेवते, स्ट्रेन नाही करत, त्यामुळे खूप स्ट्रॉंग असं हेअर ऑइल असतं. सो आपण नॉर्मली आता हे हेअर ऑइल लावून घेऊया स्कॅल्पला. आता अगदी स्कॅल्पला खूप नाही लावणार आहे मी, कारण ऑलरेडी ऑइली आहे आणि मी हेअर वॉश करून 4 to 5 days झालेत, त्यामुळे खूप जास्त ऑइली झाले. नॉर्मली मी 3rd डेला मी हेअर वॉश करते, किंवा स्किप झालं तर 3rd डे ओके, 4th डेला करते, बट 5 days झालेत आणि आजचं 6 म्हणजे 6 days नंतर मी हेअर वॉश करणार आहे. त्यामुळे इथे खूप कमी ऑइल लावते मी आणि नेहमी आपल्या रूट्सना ऑइल लावायचं, कधीही आपल्या लेंथला ऑइल नाही लावायचं, कारण लेंथला आपण शॅम्पू यूज करतो आणि आपण कंडिशनर यूज करतो, हेअर मास्क यूज करतो, तर ते मॅनेज होऊन जातं तिथे नरिशमेंट. पण जर तुमच्या रूट्सचं नरिशमेंट असेल तर ते तुमचं लेंथपर्यंत जाणार आहे. त्यामुळे मी रूट्सनं छान असं हेअर ऑइल लावून घेते. ठीक आहे, आता हेअर ऑइल लावलं आहे, त्याच्यासोबत अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे हे अल्फ्स गुडनेसचं रोजमेरी वॉटर. हे ॲक्च्युली काय करतं माहिती आहे, तुमचा हेअरफॉल नाही थांबत. ठीक आहे, ह्यांनी इथे दिला आहे, ठीक आहे, सॉरी ह्यांनी इथे नाही दिलं आहे की हेअरफॉल थांबवतं, ह्यांनी दिलं आहे की स्ट्रेंथ करतं आणि आपलं हेअर थिक करतं. हे तसंच आहे की ह्याच्यामुळे हेअरफॉल थांबेल या एक्सपेक्टेशनने तुम्ही रोजमेरी यूज नका करू. रोजमेरी तुमचं लेंथ वाढवतं आणि तुमचं हेअर जे आहे ना, लाईक एक जो हेअर आहे तो थिक करायला हेल्प करतो, तो कधीही तुमचा हेअरफॉल नाही थांबवत. त्यामुळे रोजमेरी असं नाही, ह्याच्याऐवजी तुमचं जास्वंदाचं तेल जसं हिबिस्कस ऑइल ते यूज करू शकतो. जसं की मी त्या तेलामध्ये म्हणून मी जास्वंद यूज करते, कारण की ते हेल्प करतं तुमच्या हेअरफॉल रिड्यूस करण्यासाठी. ठीक आहे, आता हे मी माझ्या स्कॅल्पला ऑइल लावलं आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण स्कॅल्पला हे ऑइल आहे. ओके, ऑलरेडी ऑइली होतंच, बट स्टिल. ठीक आहे, आता तुम्ही बघते की हातांना पण ऑइल नाही. ठीक आहे, आता रोजमेरी वॉटरचा जो स्प्रे आहे तो मी यूज करणार आहे माझ्या लेंथला. तो कसा यूज करणार आहे की 2 सेक्शनमध्ये डिवाईड करणार आहे. ठीक आहे, हा सेक्शन मी बांधून ठेवते, एकेका सेक्शनला आपण लावूयात. ओके, आता हा जो सेक्शन आहे, ओके, ह्याचं वरती तर इथे ऑइल आहे. ओके, आता इथून ही जी खाली लेंथ आहे, ठीक आहे, आता ही पण ऑइली आहे नॉर्मली, बट ह्याच्यावरती आपण हे रोजमेरी स्प्रे करणार आहोत. ठीक आहे, आता तुम्ही ना कोणतं हे स्प्रे यूज करा, किंवा मग तुम्ही रोजमेरी, बाजारात रोजमेरीसुद्धा मिळते आयुर्वेदिक शॉपमध्ये, तिथून तुम्ही रोजमेरीसुद्धा घेऊ शकता. किंवा मग हे अल्फ गुडनेसचं खूप चांगलं आहे, अफोर्डेबल आहे आणि मी ह्यांचं ना रिफिल बॉटल घेतली, ते मी खूप टाईमपासून यूज करते, त्याच्यामुळे ॲक्च्युली माझी लेंथ खूप जास्त वाढली आहे. हेअरफॉल नाही थांबला, कधी हेअर ऑइलिंग मी हे केलं होतं, बट लेंथ खूप छान वाढते जर तुम्ही डेली बेसिसवरती यूज करत आहात. तर हे नॉर्मल पाणी असतं, रोज वॉटर आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आता हे तुम्ही यूज कसं, हे स्पॉन्सर्ड वगैरे नाही आहे पहिली गोष्ट, हे मी खूप टाईमपासून यूज करते. ह्याची प्राईस आहे 225, बट नायका आणि पर्पल.com खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळतं आणि त्या सेल्समध्ये तर खूप कमी मिळतं, तर तेव्हा तुम्ही घेऊ शकता. आणि हे आहे फॉर 100 ml
आता 225 मला माहिती आहे 225ला नाही मी परचेस केले, खूप कमी रेटला परचेस केले, म्हणजे 200च्या अंडरच हे केलं होतं परचेस. तो 100 ml आहे. आता हे तुम्ही हेअर वॉशच्या आधी यूज करू शकता, ठीक आहे, किंवा हेअर वॉशच्या टाईमला यूज करू शकता. म्हणजे शॅम्पू झाल्यानंतर कंडिशनर करतो, ठीक आहे, कंडिशनर करतो त्या टाईमला हे स्प्रे करून ठेवू शकता कंडिशनरसोबत आणि देन हेअर वॉश करते आपलं हेअर वॉश करून टाकते, ठीक आहे, तेव्हा यूज करू शकता. किंवा मग ओव्हरनाईट ठेवू शकता जसं मी सांगितलं हेअर ऑइलसोबत. किंवा मग लिव्ह इन, म्हणजे तुमचं हेअर वॉश झालं, सगळं हेअर केअर करून झालं आणि तुम्ही हेअर जेव्हा सिरम आपण लावतो तसं सुद्धा अप्लाय करू शकता, ठीक आहे. सो मल्टीपर्पज असं आहे, अजिबात कॉस्टली नाही आहे आणि खूप छान याचे रिझल्ट्स आहेत. सो आता हे मी असं सेक्शन्सना लावून घेणार आहे, फक्त लेंथला लावायचे, अजिबात वरती लावण्याची गरज नाही, कॉज हेअर रूट्सना आपण हेअर ऑइल लावलेलं आहे ऑलरेडी. ओके, सो हे असं स्प्रे करायचं. ओके, सो आता हेअर ऑइलिंग डन, हेअर ट्रीटमेंट डन. आता काय करायचं, हेअर कोम करायचे. सो वुडन स्पॅच्युला बोलत होती मी, किचनच्या रेसिपीज आठवत आहेत मला रात्री 12 वाजता. वुडन कोम आहे, त्याने कोम करायचं, ज्याच्यामुळे असं बोलतात की ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं, ठीक आहे. सो मला आता हेअर मसाज वगैरे करायला वेळ नाही आहे, सो मी फक्त हेअर कोम करून घेणार आहे, बिकॉज त्यामुळेही खूप जास्त हे होतं. आणि ॲक्च्युली ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. लाईक मी असं ना मध्ये मध्ये नेकपासून पण वरती हे करते. आणि हेअर ऑइलिंग झालं, हेअर ट्रीटमेंट झालं, नाही तर हेअर कोमसुद्धा करून झालं, म्हणजे डिटँगल करून झालेले आहे, ठीक आहे. आणि नो हेअर फॉल ॲज सच. थोडेसे हेअर आहेत इथे इथे तुटले, कॉज मी हेअर कोम नाही करत म्हणून. ओके, सो आता काय करणार, आता हे मी छान असे ह्याची वेणी घालणार आहे आणि झोपणार आहे आणि सकाळी अंघोळ करणार तेव्हा मी नॉर्मल हेअर वॉश करणार, त्यामध्ये शॅम्पू कंडिशनर आणि ते सगळं मी तुम्हाला मॉर्निंगला सांगते. बट आत्ता हे मी थोडं करणार आहे, नॉर्मल वेणी घालणार आहे, कारण की मला ते तर मी नॉर्मल पण मी वेणीच घालते, लाईक म्हणजे नॉर्मल जेव्हा डेज त्याच्यामध्ये असं नाही की हेअर ऑइल लावल्यामुळे वेणी घालते, बट वेणी घालून झोपते. मला ते ओपन हेअर ठेवून झोपायला नाही आवडत म्हणून, ठीक आहे. बट एवढी फिट वेणी नाही घालत, नॉर्मलवाली वेणी घालते. ओके, मी आता रब्बरने सिक्युअर केलं. ओके, हेअर लेंथ बघता एवढी. आता छान सगळं ऑइलरी चप्पू चप्पू आणि उद्या भेटूयात मॉर्निंगला हेअर वॉश करणार तेव्हा. सो टिल देन गुड नाईट. देन शॅम्पूसाठी मी यूज करते हा लव ब्युटी अँड प्लॅनेटचा शॅम्पू, ज्याच्यामध्ये आहे बायोटिन आणि करी लिव्स. आणि देन नरिशमेंटसाठी हा आहे डवचा कंडिशनर विथ इंटेन्स रिपेअर. आणि हे आहे एक हेअर टूल, म्हणजे हा मसाजर आहे किंवा हा क्लीनर आहे, जो आपला स्कॅल्प खूप चांगला क्लीन करतो आणि आपला हेअर्सनंसुद्धा स्ट्रॉंग बनवतं. सो हॅलो गाईज, दिस इज द नेक्स्ट डे आणि मी हेअर वॉश केलेला आहे. माझा हेअर वॉशवाला म्हणजे मी शॅम्पू कोणता यूज करते, कंडिशनर कोणता यूज करते, काय यूज करते हे तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक टिप आहे की मी कधी कधी कंडिशनर स्किप करते, हेअर मास्क सुद्धा यूज करते, बट तो माझा करंटली संपला आहे, त्यामुळे मी कंडिशनर यूज केला आहे. आता बारी आहे ते म्हणजे हेअर सिरमचे, ठीक आहे. सो हे आहे अल्फ्स गुडनेसचं सॉफ्टनिंग हेअर सिरम, ज्याच्यामध्ये आहे कोकोनट, अर्गन ऑइल आणि विटॅमिन ई. आणि हे जास्त कॉस्टली नाही आहे, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये 220ला हे 80 ml आहे, ओके. आणि हे ह्याला मी घेऊन खूप टाईम झाला, ह्याला आय गेस 1 इयरपेक्षा जास्त झालं, कारण की माझ्यासोबत मी दुसरं पण यूज करत होते म्हणून असेल मे बी, बट ह्याचं अजून एवढी बॉटल बाकी आहे, म्हणजे हाफपेक्षा जास्त बाकी आहे, ओके. सो मी ऑलरेडी ना हेअर वॉश केल्यानंतर मी नॉर्मल पॅड ड्राय केले होते, म्हणजे टॉवेल ड्राय केले होते, जस्ट एक रॅप करून ठेवले होते 10 to 15 मिनिट, ठीक आहे. त्याच्यानंतर मी अनरॅप करते टॉवेल आणि त्यानंतर मग मी नॉर्मल एअर ड्रायर, म्हणजे हेअर ड्रायर वगैरे यूज नाही करत, कोणते हीट टूल यूज नाही करत. जर मला कुठे अर्जंटली बाहेर जायचं, लगेच हेअर वॉश केलं लगेच बाहेर जायचं, तर मी ओले केस घेऊन बाहेर नाही जात, कारण की मग डस्ट आणि सगळे पार्टिकल्स लगेच त्याला स्टिक होतात केसांना. म्हणून एक जर मला बाहेर कुठे ट्रॅव्हल करायचं आहे तर मग मी हेअर ड्रायर यूज करते, हेअर फटाफट ड्राय करते, ब्लो ड्राय वगैरे करते आणि मग जायचं, ठीक आहे. मग तेव्हा पण मी माझं बी ब्लंटचं जे हेअर प्रोटेक्टर आहे ते यूज करते, किंवा मग हे सिरम यूज करते, हे सुद्धा ॲज अ हेअर प्रोटेक्टर म्हणून काम करतं, ठीक आहे. बट हे थोडंसं खूप जास्त ऑइली, म्हणजे थिक आहे आणि खूप ऑइली, जसं की लिवॉन किंवा स्ट्रिक्स हे जे आहेत, हे ब्रँड्स जे आहेत त्यांचं थोडंसं लाईक कमी ऑइली असं सिरम असतं, बट हे थिक आहे सिरम. आणि त्यामुळे काय होतं की खूप जास्त लावलं तर खूप जास्त ऑइली केस दिसतात, ठीक आहे. सो आता तर जेव्हा मी हेअर पूर्ण ओले होते, ठीक आहे, म्हणजे असं पाणी असं टपटप गळत होतं, ते मी टॉवेल ड्राय केले, त्याच्यानंतर मी नॉर्मल ओपन ठेवते, ठीक आहे. आणि त्यानंतर 10 मिनिट्स नंतर मी एकदा हे सिरम लावते ओल्या केसांवरती, ठीक आहे. तेव्हा मी कोम वगैरे काही नाही करत, मी आता पण मी कोम नाही केला आणि काही टँगल नाही आहे,
आणि इव्हन मी बाहेर सुद्धा जाऊन आली आहे. ठीक आहे, मी नॉर्मल फक्त एक क्लिप लावला होता आणि केस माझे असे सुकले, त्यामुळे खूप जास्त ड्राय तुम्हाला दिसत आहे. बट मला व्हिडिओ करायचा होता, म्हटलं चला ड्राय तर ड्राय हेअर ओके. बट हे पूर्ण ड्राय झालेले केस आहेत. ठीक आहे, आणि इफ मी बाहेर जाऊन आले, मी तेव्हा स्कार्फ नाही बांधलं, काय नाही बांधलं, बट हेअरफॉल नाही आहे, टँगल नाही आहे, काही नाही आहे. ठीक आहे, सो त्यामुळे हेअर ऑइलिंग खूप हेल्प करतं हे असे हेअर स्ट्रॉंग हेअर हे करायला. ठीक आहे, त्यामुळे हेअर ऑइलिंग प्लीज स्किप करू नका. ठीक आहे, आणि आता हेअर सिरमची बारी आहे. ठीक आहे, नॉर्मल माझे हेअर तर खाली फ्रीजी असे आहेत, मी थोडेसे यूज करणार आहे. एकदम एक पंप, आय डोंट नो तुम्हाला दिसलं नाही दिसलं, बट हे बघा इथे दिसतंय, हे फक्त एक पंप आहे, चांगलं रब करणार आहे. आणि स्कॅल्पला अजिबात नाही लावायचं आपल्याला, आपल्याला खालती जे आपले लेंथ आहे त्याला लावायचं आहे. ठीक आहे, तो असं रब करून पूर्ण मी स्प्रेड केलं प्रोडक्ट. आता 2 पार्टिशन करायचं आणि एक हात इथे एक हात इथे प्रोडक्ट पहिला अप्लाय करायचं अँड देन जस्ट खाली असं लावून घ्यायचं बस. कारण की मग ऑलरेडी सिरम लावलेला आहे, जर तुम्ही तेव्हा नाही लावत ना ओल्या केसांना तर मग आता जास्त लावू शकता. ठीक आहे, आणि सी दिस इज माय नॅचरल हेअर, अजिबात हेअर ड्रायड नाही आहेत, इव्हन मी कोम सुद्धा केलेले नाही आहेत. काय केलं मी तुम्हाला एक बॅकने लुक दाखवते. सो माझे मिड लेवलचे हेअर आहेत आणि असं सगळं आहे माझं हेअर केअर रुटीन. आता सगळ्यात टिप्स. ठीक आहे, फर्स्ट आहे की हेअर ऑइलिंग स्किप करू नका. इफ जर तुम्हाला हेअरफॉल आहे आणि तुमचा ऑइली जरी स्कॅल्प आहे तरी सुद्धा हेअर ऑइल लावून ॲटलीस्ट 1 तास ठेवून तुम्ही हेअर वॉश करा. त्यामध्ये सुद्धा खूप जास्त तुम्हाला हेअर तुमचं स्ट्रेंथ पण वाढेल हेअर्सची आणि त्याच्यासोबत ते स्ट्रॉंग होतील, नरिश राहतील आणि हेअरफॉल त्यामुळे कमी होतो. आता सेकंड गोष्ट म्हणजे इफ तुम्ही हेअर सिरम यूज करता आहे तर स्टार्टिंग ते जरी खूप जास्त ऑइली असेल, जसं की आता हे जे आहे हे खूप जास्त ऑइली आहे. ठीक आहे, म्हणजे थिक आहे, त्यामुळे इफ जर खूप म्हणजे 2-3 पंप जर आपण लावले लाईक या हेअर लेंथला तर 2-3 पंप सुद्धा इतके होतं की आपल्यासाठी आपण परत तेलच लावलं. ठीक आहे, सो त्यामुळे एक पंप क्वांटिटी हे सगळं डिसाईड करा तुमच्या हेअर सिरमच्या क्वालिटीवरती किंवा त्याच्या थिकनेसवरती आणि प्रोडक्टच्या ह्याच्यावरती. ठीक आहे, आता सेकंड गोष्ट आहे की नेहमी आपले हेअर वॉश करण्याआधी हेअर कोम्ब करायचे. ठीक आहे, नॉर्मल हळूहळू अजिबात हार्शली नाही करायचं. ठीक आहे, आणि हेअर कोम्ब करताना नेहमी इथे केस पकडायचे. ठीक आहे, इथे केस पकडायचे आणि खालती कोम्ब करायचे. त्याच्यामुळे काय होतं की इथून आपला केस तुटत नाही अजिबात. सो इथून हळूहळू आपल्याला कोम्ब करायचे, कारण की ऑलरेडी हेअर ऑइल लावलेलं असतं. ठीक आहे, त्यामुळे आपले केस खूप मॅनेजेबल असतात आणि स्ट्रॉंग तर असतात पण खूप मॅनेजेबल असतात. त्यामुळे आपण असं वाटतं आपल्याला छान वाटतं की हां फटाफट आपण असं विंचू इथून विंचू खूप खाई वगैरे असं नाही करायचं अजिबात. ठीक आहे, देन सेकंड गोष्ट जितकं जमेल तितकं हिटिंग टूल्स कमी वापरा. ठीक आहे, जर तुम्हाला कुठे फंक्शनला जायचं किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं, ऑफिसला जायचं, खूप काही आहे, त्या टाइमला तुम्ही हिटिंग टूल्स वापरा. म्हणजे इव्हन हेअर ड्रायर सुद्धा. ठीक आहे, आपण हेअर ड्रायर खूप कॅज्युअली यूज करतो, इव्हन आता आपण लहान मुलांवर सुद्धा ते यूज करायला लागलो की हां फटाफट हेअर ड्राय करून नको. सो जितके हे हिटिंग टूल्स तुम्हाला कमी करता येईल तितके कमी करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट टिप, तुमचं पोट चांगलं असेल तर तुमचं हेअरची स्ट्रेंथ सुद्धा चांगली असणार आहे. त्यामुळे जितकं न्यूट्रिशियस विटॅमिन्स आणि सगळ्या गोष्टी असणारं प्रोटीन रिच असं फूड जर तुम्ही खाताय तर तुमचा हेअर स्किन सगळ्या गोष्टी ग्लो करणारच आहेत. ठीक आहे, त्यामुळे ही सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे. सो असं नाही की हा सगळं बाहेरून लावा आणि आतून आपण काहीच खात नाही, आता आपण पिझ्झा बर्गर खातो. नो, सगळं प्रोटीन रिच आणि आपल्या डाएटकडे सुद्धा लक्ष द्या. आणि मोस्टली चिया सीड्स किंवा जे सीड्स आहेत पंकिन सीड्स, त्यानंतर सेसमेन सीड्स आणि हे जे सगळे किंवा पीनट सुद्धा, आपले पीनट बटर सुद्धा खूप हेल्प करतो माहिती आहे तुम्हाला सगळं. कारण की हे जे ऑइल आपण मराठीत बोलतो की स्निग्ध पदार्थ, म्हणजेच जे ज्याच्यामध्ये ऑइल असतं, जसं की शेंगदाणे आहेत, तीळ आहे, त्यानंतर खोबरं आहे, हे जे आहेत ते ऑइल इनरिच प्रॉडक्ट्स बोलते, सॉरी इन्ग्रेडियंट्स आहेत. सो ते तुमच्या डाएटमध्ये इन्क्लुडेड असतील तर तुम्हाला काही गरज नाही पडणार आहे एवढं सगळं एक्स्ट्रा काही करण्याची. ठीक आहे, तुमच्या डाएटकडे लक्ष द्या. तुमच्या हे जे हेअर केअर रुटीन आहे ते फॉलो करत असाल तर खूप सिंपल आहे. आय गेस माझ्यासाठी खूप काही कॉस्टली प्रोडक्शन असं काही नाही, हे नॉर्मली आपण करतोच फॉलो, पण आपण कधी कधी कंटाळा करतो. तर प्लीज कंटाळा करू नका. कोच बोलतात ना की वुमन्सची ब्युटी तिच्या हेअरमध्ये असते. सो ती ॲक्च्युली आहे. कधी कधी आपले हेअर चांगले नसतात, आपला फेस सुद्धा चांगला नाही दिसत. सो ट्राय करा हे हेअर केअर रुटीन आणि मला सांगा जसं हे माझ्यासाठी वर्क करते तसं तुमच्यासाठी वर्क करते का. सो प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यासोबत चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा. त्यानंतर मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका, त्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्यासोबत हा ID सुद्धा इथे आहे, तर नक्की फॉलो करा. आणि माझे बाकी सगळे जे व्हिडिओज आहेत, प्रोडक्ट रिव्ह्यूज व्हिडिओज आहेत, प्लेलिस्ट आहेत त्यासुद्धा बघा. आणि त्यासोबत ऑइली हेअरसाठीचं जे मी हेअर ऑइल यूज करते, ठीक आहे, म्हणजे ऑइलिंगसाठी, तर ते कसं बनायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे. सो प्लीज लेट मी नो इन कमेंट की तुम्हाला ती रेसिपी हवी की नाही, कारण की मी घरी बनवते. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.